जे लोक जेवण करतात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर तो कसा, त्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत आज. तर मित्रांनो, हे काम चालू आहे ते सध्या रोटावेटर काम चालू आहे. जड काम आहे फार. हे काय घामाघूम झालो आहे मी, तुम्हाला कळतच असेल. आमच्याकडं म्हण एक, मढं बाजूला ठेवायचं पण आधी पेरणी करायची. त्याच्यामुळे पेरणीचे दिवस आहेत सध्या, घाई करायला पाहिजे कामाला, म्हणून आपलं पटापट काम उरकून घेतो आहे. आज कोणत्याही परिस्थितीत पेरणी करायची. मित्रांनो, आपण नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक शेती 5 वर्षापासून आपण ह्या दोन्ही शेतीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. त्याचे रिझल्ट्स आपल्याला चांगले येत आहेत. त्यामध्येच एक प्रकार म्हणजे असा की हे शेतात वाढलेलं जे गवत आहे किंवा शेतातले जे काडी कचरा आहे तो तसाच शेतात कुजू द्यायचा आणि त्याचं खत तयार होऊ द्यायचं. त्याला खरं म्हणजे खूप वेळ लागतो, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षही लागू शकतात त्याचे रिझल्ट्स दिसण्यासाठी. तर पण ते दिसतात नक्की. आणि त्यामुळे तुम्हाला खतांचा वापर कमी करावा लागतो, वापर नाही केला तरी चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यापासून जे तुम्हाला पीक मिळतं ते केमिकल विरहित असतं. नैसर्गिकरित्या पिकवलेलं, नैसर्गिकरित्या वाढलेलं ते पीक तुम्हाला मिळतं. तर अशी शेती आपण जवळपास 4 ते 5 वर्षापासून रेग्युलरली करत आहोत. तर आणि आपल्याकडे अशाच प्रकारची फळं, पालेभाज्या, कडधान्य मिळतं, त्याचं आपण उत्पन्न घेतो. तर तुम्हाला जर असं कडधान्य खायला आवडणार असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि फनरिच फार्म या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सर्वदूर पेरून टाका. धन्यवाद.